जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी आयोगाने एक महत्त्वाची सर्क्युलर पब्लिश केलेली आहे। त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे की आरटीओ एमव्हीआय साठी आता इतर ब्रांचेस सुद्धा एलिजिबल असतील। मग कोणकोणत्या ब्रांचेसचे विद्यार्थी यासाठी अजून फॉर्म भरू शकतात हे सर्वचे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी या आरटीओ एमव्हीआय तब्बल 7 वर्षानंतर आलेल्या या पोस्टसाठी विनीत ट्युटोरियलने लॉन्च केलेली आहे सुंदर अशी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, ज्यामध्ये प्री एक्झाम साठी लीड करतील हे अनिकेत पाटील सर, जे एमपीएससी मध्ये रँक 1 त्यांनी हासिल केलेला आहे। तर त्यांच्या ज्या पण काही टेक्निक्स आहे, सिलेबस कसा करायचा, कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या, कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करायचा, कोणत्या गोष्टी आयएमपी आहे, या सर्व गोष्टी या तुम्हाला ते सांगणार आहे। त्यासोबत मेन्स एक्झामची आपली जी टीम आहे, विशाल मेघानी सर आणि तौसिफ तकाळे सर यांनी आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट जॉबला लावलेला आहे। त्यानंतर त्यांनी सुद्धा बऱ्याचशा गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशी सुंदर ही बॅच असणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल। त्यानंतर तुमच्या टेस्ट सिरीज सुद्धा होतील, स्टडी मटेरियल दिलं जाईल, पीवायक्यूचं अनालिसिस होईल, 7000 पेक्षा जास्त एमसीक्यू प्लस त्यांचं सोल्युशन तुम्हाला दिलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल, वीकली डाउट सेशन, संपूर्ण अशी आपली ही बॅच असणार आहे मित्रांनो। ठीक आहे ना। तर फ्री डेमो लेक्चर अवेलेबल आहे विनीत ट्युटोरियल या आपल्या ऍप्लिकेशनवर। आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, यासाठी लागणारा ट्रान्समिशन सिस्टीम हा जो विषय आहे हा पूर्णपणे मोफत तुम्हाला शिकवला जाणार आहे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये। तर एक सब्जेक्ट ज्याला भरपूर जास्त वेटेज आहे तो तुम्ही आपल्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशनवर जाऊन फ्री ऑफ कॉस्ट शिकू शकता। काही टेन्शन नाही, काही पैसे पे करायची गरज नाही। पण तुम्हाला जर संपूर्ण बॅच पाहिजे असेल आणि डिस्काउंट प्राइस मध्ये पाहिजे असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल की त्यांनी ज्यावेळेस सर्क्युलर पब्लिश केलं होतं त्यावेळेस त्यांनी या ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांना एलिजिबिलिटी सांगितली होती की हे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। आता झालं काय होतं की समजा डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, आता डिप्लोमा ज्याचा झालेला आहे तो फॉर्म भरू शकायचा, पण ज्यांचं इंजिनिअरिंग या ब्रांच मध्ये झालेलं आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकत नव्हते, बरोबर आहे। त्यानंतर भरपूर साऱ्या अशा आहे, डिप्लोमा इन मेटलर्जी, तर मेटलर्जीचे विद्यार्थी भरू शकत होते डिप्लोमा वाले, पण इंजिनिअरिंग वाले भरू शकत नव्हते। मग या संपूर्ण ब्रांचेस तर एलिजिबल आहेच आहे, पण त्यासोबत त्यांनी अजून सांगितलेलं आहे की बघा, आता आजचं जे सर्क्युलर आहे 27 जुलैचं सर्क्युलर आहे, यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, बघा डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स वाले फॉर्म भरू शकते, आता बीटेक इन मेकॅट्रॉनिक्स सुद्धा फॉर्म भरू शकतील, म्हणजे बीई असेल किंवा बीटेक असेल ते सुद्धा आता फॉर्म भरू शकतील। त्यानंतर बी मेकॅनिकल, पहिले सँडविच पॅटर्न वाले फॉर्म भरू शकत नव्हते, आता सँडविच पॅटर्न वाले सुद्धा फॉर्म भरू शकतील। नंतर डिग्री इन मेटलर्जी मी तुम्हाला सांगितलं, हे पहिले एलिजिबल नव्हतं, आता एलिजिबल करण्यात आलेलं आहे। नंतर बीई इन इंडस्ट्रियल अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंग, बीई इन प्रोडक्शन सँडविच, बीटेक मेकॅनिकल अँड स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, नंतर डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन, आणि ज्यांनी 4 वर्षाचा ऍडव्हान्स डिप्लोमा केलेला आहे टूल आणि डाय मेकिंग मध्ये, हे सुद्धा आता आरटीओ फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल असतील। तर विद्यार्थी मित्रांनो, बघून घ्या, नोट डाऊन करून घ्या। जर तुम्ही या ब्रांचेचे विद्यार्थी असाल आणि तुमचा आरटीओचा फॉर्म सबमिट होत नसेल तर आता तुम्ही उद्या परत नव्याने ट्राय करू शकता, परत प्रोफाईलला थोडंसं अपडेट करून घ्या, त्यानंतर परत तुम्ही पोस्टला अप्लाय करा। आता तुमच्या पोस्ट अप्लाय होतील आणि हा फॉर्म तुमचा सक्सेसफुली सबमिट होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या हा व्हिडिओमध्ये आपण बघितलं की या ब्रांचेसचे विद्यार्थी सुद्धा आता फॉर्म भरू शकतील। तर अभ्यासाला लागून जा मित्र हो, कारण बघा अजून सुद्धा जवळपास 3 ते 3.5 महिने तुमच्या हातात आहे। व्यवस्थित अभ्यास तुम्ही करू शकता, प्रॉपर नियोजनबद्ध अभ्यास जर सुरू केला ना, अजून सुद्धा एक्झाम क्रॅक होऊ शकते। कारण बघा कसं माहिती का, की सर्व विद्यार्थ्यांना आता काय वाटतंय की चला ठीक आहे ना, बरोबर आहे, काहींना असं वाटतं कट ऑफ खूप जास्त लागेल, जाऊ द्या, मग त्यांनी अभ्यासच करणं सोडून दिले। काही म्हणतात की आम्हाला प्रीचे सब्जेक्टच समजत नाही, त्यांनी अभ्यास करणं सोडून दिले। पण बघा कसं माहिती का, की आपल्या ऍप्लिकेशनवर म्हणजे बघा प्रत्येक गोष्ट इतक्या बेसिक पासून समजवलेली आहे की समजा बघा आम्हाला माहिती आहे, कारण आपले जे अनिकेत पाटील सर आहे ते स्वतः सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर आहे। आता मेकॅनिकल इंजिनियर तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आपण डिप्लोमा करतो, इंजिनिअरिंग करतो, तर आपलं जो नातं आहे हे इतिहास, भूगोल, नंतर तुमचं पॉलिटी, नंतर तुमचं राज्यशास्त्र वगैरे या सर्वांसोबत आपलं जे नातं आहे तुटून जातं, बरोबर आहे हो। पण बघा, तर यांनी कशा प्रकारे कन्सेप्ट बिल्ड केले, कशा प्रकारे तुम्ही कन्सेप्ट बिल्ड केले पाहिजे, कशा प्रकारे या गोष्टी ट्रिक वाईज लक्षात ठेवल्या पाहिजे, हे सर्व अनिकेत पाटील सरांनी आणि त्यांच्या टीमने आपल्या प्रीच्या एक्झाम मध्ये सांगितलेलं आहे। आणि थोडे तोड जबरदस्त कॉन्सेप्ट, प्रॉपर कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, एमसीक्यू सॉल्विंग आपल्या मेन्स मध्ये सुद्धा विशाल सर, तौसिफ सर आणि मी सुद्धा काही सब्जेक्ट शिकवलेले विद्यार्थ्यांना। तर बघा टेन्शन घेऊ नका, जर तुम्हाला आता वाटत असेल की बॅच नसेल परचेस करायची नका करू, पण ऍटलीस्ट फ्री डेमो लेक्चर बघा, आणि ट्रान्समिशन सिस्टीम नावाचा जो सब्जेक्ट आहे हा फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला दिलेला आहे। आपल्या ऍप्लिकेशन वर जा, आपलं विनीत ट्युटोरियल नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, प्ले स्टोर वर अवेलेबल आहे, आणि फ्री डेमो लेक्चर बघा। आमचं कोर्सचं सिलेबस, आमचं सब्जेक्ट, आमचे शिकवणं जर तुम्हाला आवडलं, तुमच्या मनाला भावलं तर नक्की कोर्स परचेस करून तुम्ही अभ्यासाला लागू शकता। आणि हो, जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर हा जो नंबर आहे हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला योग्य तो डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल। तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।